नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? स्वतःची काळजी घेताय ना? वातावरण दिवसेंदिवस बिघडत आहे, पण आपणच आपली काळजी घ्यायची आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही जसं घरात राहून चांगल्या चांगल्या गोष्टी करून स्वतःच्या सगळ्या संयमाची परीक्षा दिली आहे, हीच या काळात जास्त महत्त्वाची आहे. कारण बघा ना, यावर्षी आपल्याला दुसऱ्या कोणत्या परीक्षा नाही आहेत. तुमच्या ऑनलाईन परीक्षा हे तुमच्यासाठी वेगळं चॅलेंज नक्कीच होतं, पण तरीसुद्धा आपल्या नेहमीच्या परीक्षांची जी पद्धत असते ती वेगळीच असते, नाही का? ते चॅलेंजही वेगळं असतं. पण असं समजायचं आहे की यावर्षीचं हे चॅलेंज आणि हा संयमाची ही परीक्षा हेच मुळात आपल्याला जीवनात कदाचित परिस्थितीला शिकवायचं होतं. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जातोय आणि अनेक गोष्टी आपल्याकडून आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यापेक्षा वेगळ्या घडत आहेत. आपण वेगवेगळ्या निर्मितीला, वेगवेगळ्या प्रकारच्या आनंदांना, अनेक वेगळ्या प्रकारे साजरं करण्याला सामोरे जातोय, शिकतोय. आणि हे शिकणंच महत्त्वाचं असतं. हे शिकणं आपल्याला आपल्या गोष्टीसुद्धा शिकवत असतात आणि म्हणूनच आपण गोष्टींचा सिलसिला सुरू केला. तर संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी आपण बघतो आहोत. आणि गेल्या वेळेला ही मुलं पैठणला आलेली होती आणि पैठणचा निरोप घेऊन आता पुढे नेवास्याकडे जायला निघाली आहेत. पुढची गोष्ट आज आपण बघूया. पैठणहून निघताना सुद्धा अशीच परिस्थिती होती. आपलं व्यक्तिमत्व बघा असंच असलं पाहिजे की जिथे कुठे आपण जाऊ तिथल्या लोकांना आपला मोह पडला पाहिजे. ती सगळी लोक आपल्या गुणांमुळे आपल्या प्रेमात पडली पाहिजेत. हेच कुठेतरी ही मुलं जी आहेत, हे जे अवतार आहेत परमेश्वराचे, हे आपल्याला शिकवत आहेत. म्हणजे देवाने आपल्याला काय शिकवलं तर देव आपल्याला कुठेतरी असं आणि या गोष्टी शिकवून जातोय बघा, त्यांच्या अवतारामधून. किती लहान लहान देवाच्या मुलांच्या अवतारामध्ये देवानी इथे जन्म घेतलेला आहे आणि आपल्यासमोर एक प्रकारे आदर्श ठेवलेले आहे. बाकी सगळ्या गोष्टी, माझा देवावर विश्वास आहे का, अध्यात्म न मानणाऱ्यांनी, हे बाजूला ठेवूया आपण. आणि या मुलांचे हे जे गुण आहेत एवढ्या लहानपणी शिकण्यासारखे, हे आपण लक्षात घेऊया इथे. तर इथून पैठणहून ही मुलं नेवास्याला निघाली आहेत आणि अतिशय जड अंतःकरणाने सगळ्या गावातल्या लोकांनी, त्यांच्या आजोबांनी, आजींनी त्यांना निरोप दिलेला आहे. पावलं हळूहळू चालायला लागलेली आहेत. प्रवास करत असताना कुठल्याही प्रकारचं वाहन नाही. आपण जे म्हणतो की आपण सगळ्या संकटांना सामोरं जातोय, आपण रोज हे या गोष्टींना तोंड देतोय, त्या गोष्टींना तोंड देतोय. पण खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपणच करून ठेवल्यात. आणि ते करून ठेवलेलं जे आहे त्याचे पाढे निसर्ग आपल्याला कुठेतरी वाचायला लावतोय की ही चूक झाली, ही चूक झाली, ही चूक झाली. आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याकडून कुठेतरी होऊ नये ही चूक, यासाठी आपण या सगळ्या गोष्टींना सामोरं जातोय. मग माझ्या डायरीमध्ये मी हे टिकमार्क करत जाणार की पुन्हा हे नाही होणार, पुन्हा हे नाही होणार. मी सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर कचरा नाही टाकणार, मी झाडं लावणार, मी झाडं तोडणार नाही, मी काळजी घेणार माझ्या निसर्गाची, मी पाणी जपून वापरणार, मी स्वच्छता ठेवणार, मी कुठल्याही चुकीच्या परिणामांना जन्म देईल असे कुठलेही प्रयोग करणार नाही की माझ्यामुळे असंख्य लोकांचे बळी जातील. तर हे कुठेतरी निसर्ग आपल्याला शिकवू पाहतोय आणि हेच या गोष्टीसुद्धा आपल्याला सांगतात. कुठल्याही प्रकारची सोय नाही आणि तरीसुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण समाज कसा घडवायचा आहे, समाजामध्ये एक विशिष्ट दृष्टिकोन कसा भक्तीचा द्यायचा आहे, त्यासाठी ही मुलं एवढ्या लहानपणी झगडत आहेत. त्यांनी खरं त्यांचं खेळायचं, बागडायचं, आयुष्यातले वेगवेगळे अनुभव घ्यायचं असं वय असतं. आपण जे म्हणतो की आपण आता सगळेजण बंदिस्त झालो होतो एका घरामध्ये, या संकटामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाहीत, आपल्या मुलांचं सगळं बंद पडलं आहे, शाळा बंद पडली आहे, कुठेही मुलांची मनोरंजनाची साधनं बाहेर जायची, खेळायची, सगळं बंद झालं आहे. पण आपण खरं बघायला गेलं तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण सक्षम असलं पाहिजे त्या गोष्टीला तोंड देण्यासाठी. हेच या मुलांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं की बाहेर लोकांच्या इथे जाऊन त्यांना शिकवत असताना त्यांच्याकडे कुठलीही साधनं नाही आहेत या गावातून त्या गावात जाण्यासाठी. भरपूर खाण्याच्या शिदोऱ्या आहेत, जिथे जायचं तिथे त्या लोकांकडे ती सोय होणार, तिथेच शिजवायचं, तिथेच राहायचं, तिथेच झोपायचं, असा सगळा पायी पायी त्यांचा प्रवास चाललेला होता.
आणि हे जे या भावंडांनी भक्ती मार्ग घालून दिलेला आहे आणि जिथे तिथे त्यांचं जे काही होतं त्या ठिकाणी येणाऱ्या संत मंडळींना, वारकऱ्यांना थांबायला मंदिराच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये उघड्यावर वगैरे राहुट्या घालून छोट्या छोट्या झोपड्या बांधून राहायला लागायचं. तर ते आता बंद झालं होतं. लोक आपल्या घरात आसरा देत होते, येणाऱ्या वारकऱ्यांचे हातपाय चोळून देत होते, कारण चालून 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 पाय दुखतात. तर या सगळ्यांची सेवा घडत होती, म्हणजे माणसाने माणसाची सेवा माणसाकडून घडावी यासाठीच कदाचित हे घडत नसेल का. संत नामदेवांच्या मनामध्ये हेच सगळे विचार चालू होते की ही भावंड जिथून जिथून कुठून जात आहेत त्या ठिकाणाहून आपल्याला हे दिसतंय की लोक एकमेकांच्या प्रेमात आहेत, की आलेल्या वारकऱ्यांच्याबद्दल मनात प्रेम वाटणं, भक्तिभाव वाटणं, त्यांच्याबद्दल सेवाभाव वाटणं, त्यांची सेवा करणं. ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीची पारायणं होत आहेत, ठिकठिकाणी पोथ्या वाचल्या जात आहेत, सप्ताह होत आहेत, जे फक्त संकट आल्यावरती माणूस करतो किंवा संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा यशप्राप्तीसाठी आपण कधीतरी करतो, ते नित्यनेमानं या भावंडांमुळे सगळं होत आहे. आणि आपलं क्षेत्र आपण फक्त पंढरपूरपुरतं करून टाकलं होतं की माझा विठ्ठल, मी विठ्ठलाला सोडून कुठेच जाऊ शकत नाही. पण या भावंडांनी मला तिथून बाहेर काढलं आणि मला खरं माझ्या जीवनाचं काय कार्य आहे, भक्तिमार्ग कसा प्रसार करायचा आहे हे त्यांनी मला दाखवून दिलं. आणि हे खरंच खूप चांगलं आहे. जिथे जिथे जातोय तिथे तिथे हा अनुभव मला चांगल्या पद्धतीचा येतोय, याचा ज्ञानेश्वरांनी कुठेतरी अनुभव घेतला आणि तेच आपल्याला पुढे दिसतंय. आणि असंच जेव्हा नेवासे या गावी ते लोक जात असतात तिथे बैलगाडीमध्ये बसण्याचा काही लोक गावकरी येतात आणि त्यांना एका गावामध्ये आग्रह करतात गावात जाण्यासाठी. आणि त्यांच्याबरोबर बरीच ज्येष्ठ संत मंडळी असतात, गोरा कुंभार, चोखामेळा, हे अशी सगळी मोठी मोठी संत मंडळी असतात. आणि ती वयस्कर असल्यामुळे त्यांनी खरं तर बैलगाडीत बसायला पाहिजे असं भावंडांना वाटतं. पण त्या संत मंडळींनाच कळतं की त्या गावातल्या लोकांचं या भावंडांवर इतकं प्रेम आहे की आपण आणलेल्या सजवून बैलगाडीमध्ये या भावंडांनी बसावं असं त्यांना वाटतंय. थोड्या वेळासाठी तिथे बैलगाडीमध्ये बसतात आणि बैलगाडीमधून त्यांचं तिथे अतिशय मोठ्या प्रमाणात लोक आलेले असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी. आता आपण बघतो की ह्या मा आले आहेत, हे मोठे स्वामी आले, ते मोठे स्वामी आले. कोण किती खरं आणि किती खोटं आपल्याला माहीत नाही. जसं हेच की आपण देवावर विश्वास ठेवतो किंवा नाही ते, कारण आता सगळीकडे व्यापार चालू आहे, व्यवहार चालू आहे, त्यामुळे कोणाचा कोणावरती विश्वास उरलेला नाही आहे. पण ही छोटी छोटी भावंड खऱ्या अर्थाने आपलं जीवन भक्ती आणि या मार्गावर चालण्यासाठी समर्पित करून होती आणि सगळ्या लोकांपर्यंत त्यांची ख्याती कीर्ती पोचलेली होती. तर अशा पद्धतीने तिथे त्या सगळा जनसमुदाय बघून या भावंडांवर लोकांचं किती प्रेम आहे हे सगळ्यांना समजत होतं. आणि खूप सगळं बरंच चाललं होतं, लोकांचं चालत होते, वेगवेगळी गावं पुढे 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 जात होते. पाटील बाबांनी सगळ्यांची सोय आपल्या वाड्यावर केली होती. वाड्यावर आलेल्या सगळ्या संत मंडळींना पाणी, त्यांचं न्हाणं, त्यांच्या पायांना तेल सोडून देणं, ते दाबून चेपून देणं, हे तिथले सगळे गडी बघत होते. आणि जे नेवाशाची जे सगळी संत मंडळी होती ती आणि तिथे राहणारे सच्चिदानंद बाबा, जे मृत व्यक्ती म्हणून एक स्त्री घेऊन आली होती आणि ज्ञानेश्वरांनी त्यांना जीवनदान दिलं होतं, ते सच्चिदानंद बाबा ज्यांनी त्यांच्याबरोबर बसून ज्ञानेश्वरांनी सांगितली आणि त्या मंदिरामध्ये बसून लिहिली होती, त्यांनी सगळ्यांची सोय बघितली. कोणाला काय हवं काय नको हे सगळं ते दाखवत होते. शिवमंदिरात घेऊन गेले, मोहिनीराज मंदिरामध्ये घेऊन गेले आणि तिथे असलेल्या सगळ्या गोष्टी त्या संत मंडळींना दाखवत होते. हे जे सच्चिदानंद स्वामी होते हे सगळं फिरून या संतांना दाखवत होते. ती पैशाची शिळा सुद्धा त्या शिवमंदिरातली या संतांना त्यांनी दाखवली. त्या पैशाच्या शिळेला टेकूनच ज्ञानेश्वर महाराज बसले होते आणि त्यांच्या बाजूला सच्चिदानंद महाराज बसले होते आणि तिथेच त्यांनी बसून ज्ञानेश्वरी लिहिली. हे ऐकल्यावरती त्या सगळ्या संतांना मोह आवरला नाही की आपण या शिळेला
किंवा जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी बसून ज्ञानेश्वरी लिहिली तिथे आपलं डोकं टेकवलंच पाहिजे आणि सगळेजण तिथे नतमस्तक झाले, सगळ्यांनी तिथे दर्शन घेतलं आणि सगळ्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. मंदिरामधून ही सगळी संत मंडळी वाड्यावर येतात आणि वाड्यामध्ये आल्यावर या लोकांची वेगळ्या पद्धतीने सगळी सोय केलेली असते. त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था चोख केलेली असते आणि अशा वेळेला इथे निवृत्तीनाथ या वातावरणामध्ये सगळ्यांना अमृत मंथन कसं झालं होतं याची कथा सांगतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा या सगळ्यामधून लोकांचं ज्ञान वाढवलं जात असतं. लाखो भक्त मंडळी ते जिथे थांबलेले असतात त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असतात. या सगळ्या पौराणिक ऐतिहासिक कथांमध्ये राहू, केतू या सगळ्या कथा सांगितल्या जात असतात निवृत्तीनाथांकडून. म्हणजे जो सगळा पुराणांचा, वेदांचा अभ्यास केलेला असतो त्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं. जसं इतिहास काळामध्ये जसा इतिहास घडत गेला, बखरी लिहिल्या गेल्या, वेगवेगळे साहित्यिक ते लिहून ठेवतात त्या त्या काळामध्ये असणारे, तसंच तेव्हासुद्धा पुराणांमध्ये या सगळ्या कथा रूपांमध्ये, श्लोक रूपांमध्ये, अभंग रूपांमध्ये हे लिहून ठेवलेलं असतं कुठेतरी वेगवेगळ्या रुचांमधून. आणि त्या कथा पुढे पुढे पुढच्या पिढ्यांकडे कसं झालं, काय झालं या रूपाने पोचत असतात आणि तसंच ते आपल्यापर्यंत पुढच्या सगळ्या पिढ्यांपर्यंत पोचावं म्हणून निवृत्तीनाथ आणि ही सगळी भावंड प्रयत्न करत असतात बरं का मुलांनो. म्हणूनच आज आपण त्यांच्या कथा ऐकतोय. नाहीतर शक्य होतं का की निवृत्तीनाथांनी काय केलं होतं, ज्ञानेश्वरांनी काय केलं होतं, सगळेजण कुठे गेले, कसे राहिले हे आपल्याला कळलंच नसतं. पण त्यावेळी त्यांनी ते सगळं लिहून ठेवलं म्हणून आपल्याला ते आज अभ्यासायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं गोष्टींच्या रूपांमधून आणि आपली माहिती वाढते, आपल्या ज्ञानामध्ये एक प्रकारे भर पडत असते. वेगवेगळ्या गावांमधली लोक तिथे येत असतात, मुक्काम सगळे ठोकून असतात, सगळं वातावरण अक्षरशः अभंगमय झालेलं असतं. सगळ्या भावंडांसारखाच मान इतर संत मंडळींना सुद्धा मिळत असतो बरं का, फक्त या भावंडांनाच नाही. आणि हे सगळे समान असावेत म्हणून भावंडांनी केलेले हे प्रयत्न फळाला येत असतात आपल्याला असं दिसतं. आणि ही गर्दी वाढताना बघून त्यांना त्याच भक्तिरसात सोडून कोणाला तरी तिथे मुख्य करून तिथून निघण्याचा निवृत्तीनाथ निर्णय घेतात आणि सगळ्यांची पावलं वळतात ती पुढे आळंदीला जायला सगळेजण निघतात आणि जय जय पांडुरंग हरी, जय जय वासुदेव हरी असं म्हणत म्हणत पावलं पुढे 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 तीर्थयात्रेची ही चालायला लागतात. एक एक गाव मागे 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 पडत असतं बघा. चालत असल्यासारखं वाटतं ना आपल्याला सुद्धा घरी बसल्यावरती की कुठल्या तरी वारीला चाललोय, कुठली तरी तीर्थयात्रा करतोय. हे सगळं वर्णन ऐकत असताना ज्ञानेश्वर माऊली येणार, त्यांचं दर्शन होणार म्हणून त्या गावातली लोक अक्षरशः उत्साहित असतात. डोंगर पाड्यात इकडे तिकडे राहणारी सगळी लोक त्यांना बघण्यासाठी येतात आणि मग तिथे सच्चिदानंद बाबा हे सगळ्यांची व्यवस्था बघत असतात. कुठे राहायचं, काय करायचं. ते प्रत्येक गावामध्ये एक ब्राह्मणाचं घर असतं जिथून लोकांना ज्ञान देण्याचं काम, चांगलं सांगण्याचं, सगळे अभंग, ऋचा, ऋग्वेद जे सगळ्यांकडे नसतात. म्हणजे आता एक पुस्तक त्याची प्रत सगळ्यांकडे असते, तेव्हा छपाई नव्हती, ते हस्तलिखित असायची, हाताने लिहिलं जायचं. आणि सच्चिदानंद बाबा हे सगळं ज्ञानेश्वरीचं जे ज्ञानेश्वरांनी निरूपण करून ठेवलं भगवद्गीतेचं ते हाताने लिहित होते आणि प्रत्येक गावामध्ये त्याची एक प्रत देत होते. आणि म्हणून आज आपण ज्ञानेश्वरी वाचू शकतो. काय भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने, संत ज्ञानेश्वरांनी कसं त्याचं निरूपण केलं हे आपण अनुभवू शकतो. प्रत्येक गावात एक प्रत हस्तलिखिताची दिली जात होती, सच्चिदानंद बाबांनी लिहिलेली. खूप मेहनत घेतली होती त्यांनी यासाठी आणि मग त्यांचं हे काम सुरूच होतं. त्यांना जो ज्ञानेश्वरांनी पुनर्जन्म दिला होता कदाचित त्यामागचा हाच एकमेव उद्देश असावा. आता सगळेजण आळंदीला चालले होते. सगळ्यांना त्या भावंडांची जन्मस्थळ बघण्याची उत्सुकता लागलेली असते की कुठे ही मुलं जन्माला आली, कोणत्या वातावरणात ही राहिली, त्यांचे आई वडील, ते सगळं वातावरण त्या संत मंडळींना बघायचं असतं. पण आळेगावची जी लोक असतात, ग्रामस्थ असतात, ते वाट अडवून उभे असतात बरं का. आळेगाव हे तेच ठिकाण तुम्हाला माहिती आहे ना, पैठणला ज्या महिषाच्या मुखाने रेड्याच्या मुखातनं वेद वदवून घेतले ज्ञानेश्वरांनी,
त्याला इथे आल्यावरती मुक्ती मिळते आणि त्या ठिकाणी त्याची समाधी बांधली जाते. तर अशा ठिकाणी हे सगळे ग्रामस्थ त्या सगळ्या संत मंडळींची चोख व्यवस्था करतात, त्यांचं स्वागत केलं जातं. महिषराजाच्या त्या समाधीच्या ठिकाणी एक सुंदरसं मंदिर छोटंसं उभारलेलं असतं छोटेखानी, तिथे त्यांची मूर्ती उभारली जाते आणि मग अशा ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं जातं. तिथे भजन होतात, अभंग होतात आणि आपले अभंग लोकांपर्यंत पोहोचतायत याचा अनुभव नामदेवांना, इतर सगळ्या संतांना येतो. कारण प्रत्येकाला काही ना काही स्फुरत असतं, त्या त्या वातावरणानुसार काहीतरी लिहून ठेवावं, त्या वातावरणाचं वर्णन आपल्या अभंगांमधून करावं. तसं प्रत्येकजण लिहित असतं आणि ते तिथे सगळ्या लोकांसमोर सादरीकरण त्याचं होत असतं. आणि तेव्हा नामदेवांना कळतं की आपण पंढरपुरापुरतं जे आपलं फक्त जीवन समर्पित करून टाकलं होतं ते ज्ञानेश्वरांना काढून लोकांपर्यंत आपल्याला घेऊन यायचं होतं. आणि एवढ्या लहान मुलांचा एवढा मोठा उद्देश असतो. मग आज जे सगळेजण आपल्याला म्हणतात की ही लहान मुलं, बिचारी लहान मुलं, खरंच त्यांचे पेशन्स आणि हे उलट मोठ्यांपेक्षा आपल्या लहान मुलांचे पेशन्स जास्त आहेत, हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं की आम्ही काही करू शकतो. आम्ही ठरवलं तर आम्ही जेवढं जाऊन शाळेमध्ये धिंगाणा घालू तितकंच आम्ही घरीसुद्धा छान बसू शकतो. आम्हाला ज्या वातावरणामध्ये जसं टाकाल तसं या पिढ्या परंपरांनी दिलेली ही देणगी आमच्यापर्यंत कुठेतरी आलेली आहे, हेच आपल्याला याच्यामधून दिसतं. महिषराजाच्या समाधीपर्यंत सगळेजण येतात, वाजत गाजत मिरवणुकीसारखं घेऊन येतात त्यांना तिथे. आणि तिथे आल्यावरती सोपान आणि मुक्ता या दोघांच्याही डोळ्यातनं अश्रुधारा लागतात. ते अक्षरशः त्या महिषराजाच्या मूर्तीला गळामिठी देतात आणि रडायला लागतात. त्यांना आठवतं की कसा तो महिषराज त्यांच्यासोबत आळंदीहून इथपर्यंत पाठोपाठ आला होता आणि त्याच्या पाठीवरती सगळं सामान ठेवून इथपर्यंत या मुलांनी कसा प्रवास केला होता वगैरे. आणि मग सगळी कथा सांगितली जाते निवृत्तीनाथांकडनं या महिषराजाची की कसा तो एकेकाळी एक स्वर्गातला गंधर्व होता. शंकराच्या पिंडीला मूर्त्या प्रदक्षिणा घालत असताना पाय लागतो आणि तेव्हा महादेव त्याला शाप देतात आणि मग त्याला जो उशाप दिला जातो त्याच्यामधून विष्णूच्या अवतारातून तुला मुक्ती मिळेल असं सांगितलं जातं. आणि मग संत ज्ञानेश्वरांनी त्यांना या शापातनं मोकळं कसं केलं ही कथा ऐकून सगळ्यांना धन्य वाटतं. सगळ्यांना आनंद होतो की सगळं धर्मसभेचं वातावरण कसं बदलतं, सगळं सन्मानपत्र कसं मिळतं, तो महिषराज त्यांच्याबरोबर कसा येतो, त्याची सगळी कथा निवृत्तीनाथ सांगतात आणि सगळेजण चकित होतात की खरोखर हे काहीतरी वेगळं आहे, अद्भुत आहे. आणि सगळेजण तिथे नमस्कार करतात महिषराजाच्या मूर्तीला. गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना सर्व माहिती सांगितली जाते याबद्दल. त्यानंतर दररोज महिषराजाच्या समाधीसमोर कसं भजन कीर्तन होतं, ज्ञानेश्वरीचं वाचन कसं केलं जातं हे सगळं सांगतात. आणि अशा पद्धतीने निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारे हे सगळं ऐकून आनंद निर्माण होतो, प्रसन्नता येते की नामदेवांना सुद्धा तीर्थयात्रेचं आता खरं महत्त्व कळलेलं आहे हे या दोघा भावंडांच्या लक्षात येतं. आणि अशाच पद्धतीने गावोगाव फिरल्यावरती भक्तीचा प्रसार होणार आहे. एका ठिकाणी राहून फक्त तिथल्या तिथे त्या लोकांपुरतंच ते सीमित करून ठेवण्यापेक्षा आपण बघा मोठे मोठे विचारवंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशात गेले, वेगवेगळ्या राज्यात गेले, तिथे त्यांनी आपलं ज्ञान सगळ्या लोकांना दिलं. ज्ञान या गोष्टी दिल्याने वाढत असतात, लक्षात ठेवा. ज्ञान, प्रेम, आनंद वाढत असतो. म्हणून ते आपल्यापुरतं सीमित ठेवू नका, तर ते लोकांना द्या जे तुमच्याकडे आहेत. आणि मग त्या गावकऱ्यांच्या आग्रहापोटी सगळेजण आळेगावी मुक्कामाला राहतात. सर्व संत मंडळींचे झालेले हे अभंगाचे, भजनाचे, कीर्तनाचे कार्यक्रम ऐकून सगळे गावकरी अक्षरशः तृप्त होऊन जातात. मंत्रमुग्ध असं वातावरण प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे तीर्थयात्रा घेऊन हे सगळेजण जातात त्या ठिकाणी एक प्रकारे निर्माण होतं. तर बघा, वाईट वातावरण असताना सुद्धा त्यातून बाहेर पडून आपण आपलं चांगलं वातावरण कसं निर्माण करायचं हेच सांगतात ना आपल्याला या गोष्टी. तर अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही ऐकत राहा आणि इतरांना सुद्धा सांगत राहा, जेणेकरून या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा हुरूप आपल्या सगळ्यांना मिळून एकत्र येईल. हो की नाही? माधवी राणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं बेल आयकॉन बटनसुद्धा दाबा, जेणेकरून अशाच सगळ्या छान छान गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत.
शुक्रवारी आपण तुमच्यासाठी सांगितल्याप्रमाणे गुढीपाडव्यापासून आठवणीतल्या गोष्टी हे नवीन सदर सुरू केलेलं आहे, ते सुद्धा नक्की ऐका. रविवारी आपला किस्स्यांचा कार्यक्रम जसा असेल जमेल तसा नक्की होणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस तुमच्या पर्वणीचे आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला माधवी राणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. अशा छान छान गोष्टी घेऊन आपण शुक्रवार, शनिवार आणि रविवार भेटणार आहोत. तोपर्यंत टाटा.